भोसरी प्रकरणात प्रमाणे आपल्या परिवारावर या ठिकाणी आरोप झाला होता, त्यानंतर ते आपल्याला राजीनामा द्यावा लागला होता. आजही ही परिस्थिती तशी आहे की अजित पवार यांच्या परिवारावर या ठिकाणी आरोप होतोय. काय नेमकं? भोसरी प्रकरणामध्ये माझा काही संबंध नसतानासुद्धा या हेमंत गावंडेने माझ्याविरुद्ध एक FIR केला होता. तोही कुणाच्या सूचनेवरूनच केला होता. पण हा FIR करत असताना त्या ठिकाणी तातडीने माझ्याविरुद्ध हायकोर्टाच्या न्यायाधीशाची चौकशी सुरू झाली, अँटी करप्शनची चौकशी झाली वगैरे. आता हे सारं करत असताना या ठिकाणी जसा मला न्याय मिळाला, मला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला लावला, तसं यांना पण द्यायला पाहिजे. माझा काय संबंध होता व्यवहार, असं वाटलं माझ्या बायकोने व्यवहार केला, माझा काय संबंध होता? मी काय पैसे दिले नव्हते, माझ्या अकाउंटमधून दिले नव्हते. पण तरी एक मीटिंग घेतली म्हणून मला या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. इथे जर एवढा मोठा व्यवहार होतो तर मग त्यांनीच पदावर राहण्याचा त्यांना काय अधिकार आहे? भाऊ, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की या प्रकरणाच्या जो अहवाल आहे, जोही दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्याला काय वाटतं, या प्रकरणात कठोर कारवाई होईल?